नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तुम्हाला प्रश्न पडला असेल आज मी इथे काय करते, तर गेल्याच आठवड्यात आपल्या चॅनलचे 1000 सबस्क्रायबर्स पूर्ण झालेत. त्याचं एक छोटंसं सेलिब्रेशन करायला आम्ही कुठेतरी जाणार आहोत. हाय 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 मी ओळख करून देते. ही माझी खूप जवळची मैत्रीण वैष्णवी, म्हणजेच आम्ही तिला गप्पू म्हणतो. तर मागच्या आठवड्यात आपल्या चॅनलचे 1000 सबस्क्रायबर्स पूर्ण झालेत आणि हे सगळं तुमच्या प्रचंड प्रेमामुळे शक्य झालं. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग तुम्ही होतात आणि तुम्ही कायम असाल. तर आम्हाला असं झालं की ही जी काही छोटी अचीवमेंट आहे आपल्या चॅनलची, ती आपण तुमच्यासोबत शेअर करूयात. त्याचं एक छोटंसं आपण सेलिब्रेशन असं काहीतरी तसं काहीतरी करूयात. म्हणून आज आम्ही एका ठिकाणी जाणार आहोत. ॲक्च्युली आम्ही कधीच नाही गेलो, आम्ही पहिल्यांदाच चाललो आहे. सो आपला अनएक्सप्लोर्ड पुणेचा भाग असंही तुम्ही यामध्ये म्हणू शकता. सो आता आपण एकत्र जाऊयात. कुठे जाणार आहोत, कसं जाणार आहोत, ते तुम्ही आम्हाला फॉलो करा. आम्ही आहोत कर्वेनगरमध्ये. इथून साधारण 13 किलोमीटर दिसतंय आपल्याला. खडकवासल्याच्या साईडला जायचं आहे आणि आम्हीच आहोत दोघी. त्या मगाशी बोलत होतो, तुम्हाला आमच्या अवतारावरून ओळखायला येत नसेल तर. हे असं केलं कारण उन्हाळा आहे आणि पुण्यातल्या मुली अशाच फिरतात. चला. Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. We wanna chase the night, wanna dance to the light. आता खडकवासला धरणाच्या इथं आहोत आम्ही आणि ॲक्च्युली खूप ऊन लागतंय. तर एक पारंपरिक उपाय आपल्याकडे भूक लागत असेल तर काय खायचं? आम्ही आता जस्ट पोहोचलो आहे ॲक्वेरियस रिसॉर्टला. तर इकडे स्विमिंग पूल वगैरे पण आहे. आपण आता नंतर एक्सप्लोअर करूया आणि आता जाऊयात आतमध्ये. आणि आज जर आम्ही चुकीचा दिवस निवडला आहे, कदाचित धुलीवंदन आहे. सो माहिती नाही कितपत आम्हाला बसता येईल का. रेस्टॉरंट बंदच तर नसेल ना, तर ते आता आपण जरा बघूया. आता आपण बसलो इकडे जेवायला आणि आम्ही ऑर्डर केलं आहे. आम्ही ॲक्च्युली व्हेज खाणार आहोत आज. ते काय मशरूमचं काय सांगितलं तेही सांगेल. मी मशरूम खात नाही. मशरूम टिक्का, ओके, मशरूम टिक्का, एक पनीर बंजारा टिक्का आणि एक मटका दम बिर्याणी असं आम्ही मागवलेलं आहे आत्ता. आणि मोहितो वगैरे फार महाग आहे म्हणून हे आमचं सस्ता. आता बघूयात आपण खाऊन. प्राइसी आहे ॲक्च्युली, कारण पण मला वाटतं की वी कॅन, ह्याच्यामुळे कदाचित प्राइजेस तुमचं वसूल होऊ शकतात का बघा. आम्ही आता पनीर बंजारी टिक्का आहे तो खातोय. छान आहे. चांगला आहे, माइल्ड आहे, असा लुसलुशीत असं पनीर आहे. जसं फार ते रेड कलर जसं तंदूरवाला असतात तसं नाही आहे. हां, हे वेगळं म्हणजे येलो आहे.
नॉट दॅट ग्रेट पण चांगलं आहे. हा मशरूम टिक्का आहे, आज मी पहिल्यांदा ट्राय करणार आहे. रिव्ह्यू तर हीच देईल कसा आहे. नाईस, छान आहे. एवढं पण भारी नाही आहे, पण ठीक आहे. मला टेस्ट करून झाले. ठीक आहे. ही आपण मागवली आहे मटका दम बिर्याणी. बघूया त्याच्यात दम आहे. मला तरी वाटत नाही. लुक वरून वाटत नाही, पण आपण बघूया. ठीक आहे. मसाले भात आहे. ॲक्च्युली तो बिर्याणीचा फ्लेवरच नाही आहे. आपल्याकडे कसं बिर्याणीमध्ये एक पांढरा भाताचा लेअर असतो, मध्ये एक मसाल्याचा लेअर असतो, वरून ते छान असे कांदे असतात. हो ना, हे असं एकंदर मसाले भात आहे. जे लोक बिर्याणीच्या म्हणतात ना नावाखाली की मसाले भात. पुलाव आणि बिर्याणी सेम असते, त्या लोकांसाठी दिस इज नॉट बिर्याणी, दिस इज पुलाव. वी नो व्हॉट इज बिर्याणी. आम्ही ॲक्च्युली व्हेज घेतलं होतं सगळं, तर पनीर वॉज ॲव्हरेज, ओके ओके होतं, खाऊ शकतो इतकं. मशरूम वॉज ओके ओकेच होतं. आणि बिर्याणी मसाले भात. नॉट ओके. मी मगाशी बोलले ॲक्च्युली, त्याला बिर्याणीचा काही फ्लेवरच नव्हता, ऑनेस्टली नव्हता. आणि बिर्याणी इज बिर्याणी ना, म्हणजे आणि मसाले बिर्याणी भात should बिर्याणी पण ते असं. काही जुळून येत नव्हतं तसं. हां, सो वी आर अ लिटल डिसअपॉइंटेड बाय द फूड, कारण इट इज प्रिटी कॉस्टली. सो त्याच्यामध्ये क्वालिटी चांगली यायला हवी असं मला वाटतं. त्यामध्ये तुम्ही व्ह्यूचेच जर पैसे घेत असाल तर आय डोंट नो की पैसे कशाचे घेता इतके. बाकी व्ह्यूसाठी जर यायचं असेल तर येऊ शकता, कॉफी घ्या किंवा काय घ्या. किंवा मला ऑनेस्टली माहीत नाही, माझा फार लिमिटेड रिव्ह्यू आहे, कारण आपण फक्त व्हेज खाल्लं आहे. आणि नॉनव्हेज चांगलं असतं तर आय डोंट नो. किंवा कधी कधी असं असतं की एखादा दिवस वाईट असतो, की आता आजचा दिवसच वाईट आहे, बाद घाणं जेवण झालं आहे असं काहीतरी. तर तसं असेल तर आय डोंट नो की किंवा एखादी स्पेसिफिक डिश वाईट बनते कधी कधी, असं असू शकतं. सो आपलीच वाईट बनली त्यात. सो मला त्याच्यावरती फार काही माहिती नाही. सो माझा रिव्ह्यू आजच्या एका दिवसापुरता आणि एवढ्या डिशेस पुरता लिमिटेड आहे. सर्व्हिस बाबतीत थोडं बोलायचं झालं तर सर्व्हिस पण मला जरा सो वाटली, कारण त्यांनी आम्हाला आधी बिर्याणी आणून दिली, आमचं स्टार्टरच नंतर दिलं आणि असं काहीतरी झालं. की त्यांना आल्या आल्या आम्ही टेबल क्लीन करायला लावलं, तर ते पण त्यांनी करायचं म्हणून केलं, तेही व्यवस्थित केलं नाही. आणि फार काही कोणी अटेंटिव्ह नाही आहे. सो सर्व्हिस इज ऑल्सो ओके ओके. सो ओव्हरऑल द एक्सपिरियन्स इज ॲव्हरेज. म्हणजे यू कॅन कम हिअर फॉर द व्ह्यू, फॉर द कॉफी, फॉर द कंपनी, बट फॉर मी नॉट फॉर द फूड. ते हॅव दिस स्पेस. इकडे तुम्ही इव्हेंट्स वगैरे पण तुमचे करू शकता. आता तिकडे होळी पार्टी होती बाय द लेक, आणि पाण्याच्या साईडला असं काही इव्हेंट करायचं असेल तर त्याचं लाईफ स्पेस. जेवणाचं ते मला विचारू नका, जेवणाचं मी सांगेन. रिसॉर्ट पण आहे इकडे, राहण्यासाठी पण अवेलेबल आहेत म्हणजे. सो त्या विकेंडला छोटीशी ट्रिप वगैरे म्हणून तुम्ही करू शकता. मला वाटतं आपण पुन्हा कधीतरी इकडे येऊन वेगळं काहीतरी फूड ट्राय करायला हवं, म्हणजे आपल्याला अजून काहीतरी रिव्ह्यू देता येईल.
बऱ्याचदा हॉटेलमध्ये किंवा रिसॉर्टमध्ये आल्यावर असा प्रश्न पडतो की आता लहान मुलांचं बाबा काय करायचं. कारण लहान मुलं खरं तर कधी कधी फार त्रास देतात. म्हणूनच त्यांना जर खेळायला काही दिसलं तर मात्र ते खुश होतात. त्यामुळेच इथे जर तुम्हाला लहान मुलांसोबत यायचं असेल तर अजिबात काळजी करू नका, कारण इथे खेळण्यासाठी प्रचंड ऑप्शन्स आहेत. तसंच तुम्हाला फॅमिली टाईम घालवायचा असेल तर इथे त्यासाठीही बरीचशी सोय दिसते. तर आज आपण आलो होतो इकडे ॲक्वेरियस रिसॉर्टला खडकवासलाच्या पुढे. सो फूड वॉज ॲव्हरेज, सर्विस वॉज बॅड आणि ॲम्बियन्सच त्यात काही म्हणायला गेलं तर चांगलं आहे फक्त, बट ते काय त्यांच्या हातात नाही आहे. सो त्यांच्या जे काही हातात आहे ते दॅट इज बॅड. अनहायजेनिक पण वाटलं मला, मगाशी मी सांगितलं तसं. झोमॅटोवर मी रिव्ह्यूज पण पाहिले, पण ते पण साधारण ह्याच धाटणीचे रिव्ह्यूज आहेत. तर आम्हाला काही फार चांगला एक्सपिरियन्स नाही मिळाला ऑनेस्टली. पण हे मी परत म्हटलं की सब्जेक्टिव्ह आहे, प्रत्येकावर डिपेंड करतं. बरोबर. पण जर इफ यू हॅव गुड कंपनी देन यू कॅन एन्जॉय इट. किंवा छान कॉफी आहे आणि मित्रमैत्रिणी आला कधी असं तर यू कॅन हॅव इट. बाकी ओव्हरऑल द एक्सपिरियन्स इज फाईन. सगळे जागा आपल्याला आवडू नाही शकत इट सगळ्या वॉज जागा. ओके. हां, सो ठीक आहे. म्हणजे आता आपण नंतर परत कुठेतरी अजून चांगल्या ठिकाणी जाऊ, एक्सप्लोर करू. एक्सप्लोर करण्याचा हाच मुद्दा आहे की प्रत्येक वेळी काय चांगले अनुभव तुम्हाला येणार नाही आहेत. तर तुम्ही ट्राय करू शकता नक्की तुम्हाला जर यायचं असेल. मला बेसिकली वॉटर बॉडीज फार आवडतात, त्याच्यामुळे मला तुम्ही पाण्याच्या इकडे नेलं तर मला फारच आवडणार आहे ते. सो माझ्याकडून मी अशी जरा डिफेंड करण्याच्या ह्याच्यामध्ये की ठीक आहे मला आवडू शकतं असं इथे. पण ठीक आहे. व्ह्यू सुंदर आहे खूप. हो, व्ह्यू खूपच छान आहे. ठीक आहे, म्हणजे दॅट वॉज आर एक्सपिरियन्स. आणि आपले जे 1000 सबस्क्रायबर्स झालेले आहेत त्याच्यामुळे ते मी मगाशी पण सांगितलं. तर प्रत्येकालाच खूप खूप थँक्यू. आणि असं सबस्क्राईब करत राहा चॅनलला. खूप प्रेम देता तुम्ही नेहमीच, तसंच द्या. आणि व्हिडिओज शेवटपर्यंत पाहत राहा. आणि भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. डू सबस्क्राईब. भेटूयात लवकरच. बाय. Our hearts beat to the city streets. We began to feel the fire.